अगदी घटनास्थळी सध्या काय परिस्थिती आहे विशाल? घटनास्थळी रुबीना जसं मी तुम्हाला सांगितलं पूर्णतः शांतता आहे। आता इथून नेते मंडळी निघून गेली आहे। दोन्हीही गटांनी एकमेकांना बोलवलेलं आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आणि नक्की काय झालंय याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत आणि ही माहिती घेऊन आता जो कोणी पक्षाचा माणूस असेल त्याच्यावर कारवाई करावी असं पक्षाचं म्हणणं आहे। सध्या इथं पूर्णतः शांतता आहे, आपण परिसरात बघतोय। आता MIM सुद्धा आपल्या पक्षाची बैठक बोलवणार आहे आणि त्यातून नक्की काय झालं याची माहिती घेतील। यांच्या जर काही कार्यकर्त्यांचं चुकलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असं त्यांचं म्हणणं आहे। तर कलीम कुरेशी गटाचे लोक सुद्धा आता थोड्याच वेळात इथं बैठकीला जमणार आहेत। त्याच्यातील 2 जणांना काँग्रेसनं तिकीट दिलंय। त्यांच्या बैठकीनंतर नक्की काय राडा झालाय याची माहिती मिळू शकणार आहे। रुबीना, निश्चित विशाल, इम्तियाज जलील माध्यमांशी बोलतायत आणि त्यात असं कळतंय की यावेळी रीतसर परवानगी घेऊन आम्ही रॅली काढलेली होती असं इम्तियाज जलीलांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर काही गुंडांनी हल्ला केला आणि पोलिसांसमोर आमच्यावर हल्ला झाल्याचं इम्तियाज जलीलांनी म्हटल्याचं कळतंय। फिरोज खान ज्यांनी या सगळ्यांची परवानगी घेतली होती त्यांनी आपल्याला माध्यमांवर प्रतिक्रिया देताना ती परवानगी सुद्धा दाखवली आहे। पोलिसांना आम्हाला परवानगी दिली होती, त्यामुळे आम्ही परवानगी काढली, मात्र जाणीवपूर्वक गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्यामध्ये घुसले आणि त्यांनी हा सगळा प्रकार केला, त्यांनी हा सगळा राडा केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं आता त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची सगळी मागणी होती। खरं तर रुबीना, हा सगळा राडा MIMमध्ये होणं अपेक्षितच होतं। गेले काही दिवसांपासून ही सगळी धुसफूस चालली होती, कारण गेल्या वेळेस MIMचे 26 नगरसेवक होते आणि त्यातील 22 नगरसेवकांना यावेळेस MIMनं इम्तियाज जलील यांनी तिकीट दिलं नव्हतं, नवा चेहऱ्यांना संधी दिली होती। त्यामुळे सगळ्यांमध्ये धुसफूस सुरू होती। जिथे जिथे MIMचा प्रचार सुरू होता तिथून सगळीकडे त्यांचा विरोध होताच आणि त्याच विरोधाची परिणिती आज हाणामारीत झाली आणि हा संभाजीनगरमध्ये सगळा राडा झालेला आहे। आता असद ओवैसी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे, त्यांची संध्याकाळी सभा संभाजीनगरमध्ये होणार आहे। खरं तर या नाराजांची आज असदुद्दीन ओवैसी समजूत घालणार होते, सगळ्यांना समजावून सांगणार होते आणि त्यानंतर हा राडा संपुष्टात येईल असं वाटत होतं, मात्र असद ओवैसी येण्याच्या आधीच दुपारीच हा सगळा राडा झाला। आता या सगळ्या मतदारांना MIM कसं समजावून सांगणार, कसं या सगळ्यांना शांत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ही मंडळी जर शांत झाली नाही तर निश्चितपणे MIMला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। बरं विशाल, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असद ओवैसी आज प्रचार सभेसाठी येणार आहेत। या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे, कारण आता संभाजीनगरातलं वातावरण तापलेलं आहे, इतरही प्रचार सभा तिथं सुरू आहेत, नेमकं आता पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कशी असेल? 8 वाजता ही सभा आहे रुबीना, संध्याकाळी 8 वाजता ही सभा होणार आहे, संध्याकाळी 8 वाजता ही सभा होणार आहे आणि त्यासाठी निश्चितपणे पोलिसांचा आता मोठा फौजफाटा असणार आहे, कारण ज्या पद्धतीने हा राडा झाला, ज्या पद्धतीने MIMला विरोध झाला, निश्चितपणे हीची परिणिती संध्याकाळी दिसू शकते। त्यामुळे निश्चितपणे MIM सुद्धा याची काळजी घेईल, पोलीस सुद्धा आता काळजी घेईल। पोलिसांनी खरं तर जिथे जिथे MIMचा प्रचार सुरू आहे तिथं सगळीचकडे आता फौजफाटा पाठवण्यास सुरुवात केलेली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार आता ते दक्ष आहेत, कुठलाही राडा होऊ देणार नाही असं ते म्हणत आहे। मात्र MIM पक्षाचे प्रमुख असद ओवैसी आता शहरात येत आहे आणि निश्चितपणे त्यांच्या सभेच्या ठिकाणी सुद्धा पोलिसांना योग्य ती दक्षता घ्यावीच लागणार आहे। अगदी काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते। त्यांच्याकडे हिरवे झेंडे नसेल, त्यांच्या हातात काळे झेंडे आले असेल, राजनीतीमध्ये हे सगळं प्रकार होतच राहणार। त्यांच्याकडे हिरवे झेंडे नसेल, त्यांच्या हातात काळे झेंडे आले असेल, राजनीतीमध्ये हे सगळं प्रकार होतच राहणार। त्यांच्याकडे हिरवे झेंडे नसेल, काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय तर त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागावले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही, विकास हे आमच्यासाठी सेकंडरी असणार आहे, पण प्राथमिकता आमची हे आहे की तुम्हाला कुठे कोणाला जायचे आहे हे तुमचा अधिकार आहे। शरद पवार साहेब सोबत त्यांच्या सोबत गेलेले आहे, बच्चू कडू साहेब त्यांचा प्रहार त्यांच्या सोबत आहे, राष्ट्र तर ही दोन्ही दृश्य आपण सध्या पाहतोय। आधी काळे झेंडे त्यांच्या प्रचार रॅलीत दाखवण्यात आले, त्यानंतर थेट जलील यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय आणि त्यानंतर संभाजीनगरातलं वातावरण तापलेलं आहे। काळे झेंडे दाखवल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। काही तरुणांनी, काही युवकांनी यावेळी प्रचार रॅलीला काळे झेंडे दाखवलेले आहेत।
तर त्यानंतर थेट जलील यांच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल. विशाल, तुम्ही म्हणालात तसं की एमआयएमची थोड्या वेळात बैठक होणार आहे. काय नेमकं झालं, काय घडलं, या सगळ्यांवर आता चर्चा होणार आहे. निश्चितपणे आज जे काही झालंय ते एमआयएमच्या गडामध्ये झालंय. खरं तर हा एमआयएमचा बालेकिल्ला आहे. हा संपूर्ण परिसर, आजूबाजूचे 3 ते 4 प्रभाग म्हणजे जवळपास 14 ते 16 वार्ड हा एमआयएमचा बालेकिल्ला होता. गेल्या वेळेस सगळ्यात जास्त नगरसेवक त्यांचे याच भागातून निवडून आले होते आणि याच ठिकाणी जर एमआयएमच्या रॅलीवर अशा पद्धतीनं हल्ला होत असेल, नेते इम्तियाज जलीलच्या गाडीवर हल्ला होत असेल, तर निवडणुकीमध्ये काय दिसणार असा सगळा प्रश्न आहे. हा मुलगा इथे मला दिसतोय, याला मारहाण झाली होती का? याला आपको मारा उन लोगों ने रैली में, क्या हुआ था बताइए ना. बता हमको, सीधा उतर के बता आराम से. क्या हुआ बता. हम उधर कॉम्प्रोमाइज करा रहे थे. हाँ. हम कलीम सेठ का काम करते, लेकिन मैं उनके लोगों में जाके कॉम्प्रोमाइज करा रहा था. हाँ. तो मेरे को उधर लेके मुंशी पटेल ने मेरे ऊपर वार किया. सबसे पहले कहाँ वार किया? इधर वार किया. अच्छा, हे चेन बघतोय थी. आपण, याला लागलेला आहे या मुलाला. हाँ, इधर भी और मारे, उसके इसकी बाद- पीठ पे भी लगे हैं, चैन देखो. थी, फिर मेरे को 15-20 लोग ने बीच में लेके मारे. अच्छा. मैंने एक के भी ऊपर हाथ नहीं उठाया. मुंशी पटेल ने भी मेरे को अंदर लेके मारा. ये मुंशी पटेल एमआईएम का है क्या? मुंशी पटेल एमआईएम के ये है ना, एमआईएम के साथ में थे वो. एमआईएम के साथ में. इम्तियाज जलील ने उसके पूरे लड़कों को रुबीर, मी बघतोय की या मुलाला अशी मारहाण झाली आहे. अगदी याला शर्ट फाटेपर्यंत ही सगळी मारहाण करण्यात आलेली आहे. आप भी वही थे? हाँ, हम थोड़ा लेट पहुंचे. हम थोड़ा लेट पहुंचे, बाद में पुलिस स्टेशन में सब पहुंच गए थे सब. अच्छा. तो उसको ये बघतोय पुलिस की स्टेशन से अभी हा लेके आए, मुलगा आता अभी इथे लेके आए. कलीम कुरेशी यांच्या घराजवळ आलाय आणि मला मारहाण झाली हे दाखवण्याचा प्रयत्न हा मुलगा इथे करतोय आणि त्यातून हा मुलगा इथे आलाय. मात्र हा सर्व राडा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण अनुभवलाय असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. दोन्ही पक्षामध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे. तिकीट मिळाली नसल्यावर नाराजी होते. मात्र ही नाराजी अशा पद्धतीनं अक्षरशः मारहाणीपर्यंत गेली. दोन्ही पक्ष भिडताय, एकमेकांच्या लोकांना मारहाण करताय. त्यामुळं कुठंतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आणि रुबीना, एक गोष्ट जसं मी तुम्हाला सांगत होतो की हा सगळा भाग हा एमआयएमचा बालेकिल्ला आहे, एमआयएमचा गड आहे. गेल्या वेळेस त्यांचे सगळ्यात जास्त नगरसेवक या भागातनं निवडून आले होते. आता जर त्यांच्या रॅलीवर हल्ला होत असेल, त्यांच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला होत असेल, तर निश्चितपणे एमआयएमसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण इथून जर ते निवडून आले नाही तर ते कुठूनच निवडून येणार नाही आणि त्यांचा सफाया होऊ शकतो. त्यामुळे एमआयएमला हे सगळं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. नास्तवा एमआयएमसाठी ही निवडणूक जड जाणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की असदुद्दीन ओवैसी आज येणार होते. या सगळ्या नाराजांची ते समजूत घालणार होते. मात्र समजूत घालण्याआधीच संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षामध्ये हा मोठा राडा झाला. आता असद ओवैसी थोड्याच वेळात येतील. आता या कार्यकर्त्यांना कसं ते शांत करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यांना शांत केल्याशिवाय एमआयएम या निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टी शांत कराव्या लागणार आहे. मुस्लिम मतांचं जर विभाजन झालं, अशा पद्धतीच्या राण्यानं जर मुस्लिम मतांचं विभाजन झालं तर निश्चितपणे याचा मोठा फटका एमआयएमला बसेल. आणि गेल्या वेळेस 26 नगरसेवक एमआयएमचे निवडून आले होते. यावेळेस त्याच्यापेक्षा खूप जास्त कमी होईल आणि एमआयएमचं या शहरातलं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं एमआयएमनेही या सगळ्या प्रकाराला गांभीर्याने घेतलं आहे आणि त्यासाठीच थोड्या वेळात आता आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. रुबीना. निश्चित विशाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. संभाजीनगरमध्ये जलील यांच्या कारवर हा हल्ला करण्यात आलेला आहे. आधी काळे झेंडे दाखवण्यात आले, त्यानंतर थेट जलील यांच्या कारवर हा हल्ला करण्यात आलेला आहे.